कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवी अंबाबाई, काय करून बसलोय ग आम्ही चूक तर नाही नव केली त्यांना बाहेर पाठवून। लई त्रास व्हायला अधिपतींना। कुस्तीच्या मैदानात उतरले, शेताच्या कामात जीवावर बेतलं होतं त्यांच्या। आता नाही, आता लय झालं। आम्ही कराय गेलो एक आणि घडतंय भलतच। अधिपतींचा त्रास काय आम्हाला बघवत नाही। बास झालं, आता बास झालं। हा आई साहेब बोला। बरे काय तब्येत? तिथनच आशीर्वाद द्या आता। जा, जग जिंकून या। तुम्हाला जग जिंकाय पाठवलं खरं, पण आता आम्हालाच कर्मन झालंय बघा। तुम्ही नसल्यावर आम्हाला तरी कसं बरं वाटेल? हा बरं, हे काय चाललंय काय तुमचं? काय करायलाय तुम्ही? काय प्रॉब्लेम झाला? काय चुकलं काय? अधिपती, सकाळ धरणं आम्हाला एका मागणं एक फोन यायलेत। कुणाचं काय म्हणून? तुम्ही म्हणे शेतात शेतमजुरावानी काम करायलाय। हा, तुमची शिकवण आहे आई साहेब, कुठलं काम हलकं नसतंय, आहे का नाही? आपण कशापायी करायचं एवढं? हा, कुस्तीच्या आखाड्यात काय उतरला, आता शेतात काय काम करताय? आणि ह्या अशा परिस्थितीत सुनबाईंनी तुम्हाला साथ द्यायची, जोडीने तुमच्या बरोबर उभं राहायचं, तर त्या तुमच्याशी भांडत बसल्यात। नाही तसं काय नाही आहे साहेब। हे बघा, तुम्ही आमच्याशी खोटं बोलू नका अधिपती। त्यांना पाठीशी घालायचं काही कारण नाही। हे बघा अधिपती, आम्हास ती माणसं कळत्यात। हो नाही, खरंच काय नाही तसं। सुनबाईंचं कसं आहे माहित आहे का? त्यासनी सगळं कसं येळच्या येळी पाहिजे, शिस्तीत। पण काय, संसार असतोय, खाचखळगे असत्या, रोजचा दिवस वेगळा असतोय, परिस्थितीनुसार वागायचं असतंय, बदल घडवायला लागतोय। एवढं कळ नव्हे त्यासनी? अहो पण त्या नाहीच म्हणत। काय नव अधिपती, संसार काय एकट्याचा नसतोय, दोघांची बी साथ लागत्या। आता जर पैसेच कमवायचे होते तर तुम्हाला एकट्याला त्या कुस्तीच्या मैदानात का उतरवायचं? ते बी 25,000 एकदम मिळवण्यासाठी? काही गरज काय होती हे सगळं करायची? एवढा मोठा धोका पत्करला तो तुम्ही त्यांच्यासाठी। नाही धोका नाही, बरोबर आहे, पण ते कुस्तीच्या ह्याच्यात पण गणी मी स्वतःहूनच गेलो। त्या उलट नकोच म्हणत होत्या, शेवटपर्यंत नको म्हणत होत्या मला, कुस्ती खेळू नका। मीच गेलो। अधिपती, उगा तुम्ही आम्हाला काही सांगू नका। उगा तोंड देखलं नाही म्हणायचं। आणि खरं तर मनातनं तर असं वाटतंय की त्यांनी खेळावं, असं कशावर नसल? नाही खरंच असं काय नाही, ते आम्हाला नकोच म्हणत होत्या माहिती आहे काय? उलट त्या होत्या म्हणताना आम्ही कुस्ती जिंकलो। प्रत्येक वेळी त्यांची साथ होती माहिती आहे काय? त्या बरोबर होत्या आमच्या। आता पण मी शेतात गेलो ना काम करायला, त्यांनी पण लगेच धडपड करून काय ना काय काम शोधलं बघा। ते ट्रान्सलेशनचं काय ते म्हणतात तसलं काहीतरी काम शोधलं, पण घरात बसून राहिलं नाही, लगेच त्यांची धडपड। आणि एका अक्षरानं त्यांनी तक्रार केली नाही हो, अक्षरानं कधी अक्षरानं खरंच सांगतो मी तुम्हाला आई साहेब, बिलकुल तक्रार नाही। बाकी नाही तर दुसरी एखादी असते तर किती जिंजाव पडले असते आमच्या। तुम्हाला खरं सांगू काय, तुम्ही ज्या काय अपेक्षा करायला लागला नाही त्यांच्याकडनं, त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्यात माहिती आहे का? बाद झालं अधिपती, बाद झालं। आम्हाला माहित आहे तुम्ही त्यांचीच बाजू घेणार, त्यांचंच कौतुक करणार, कळलंय आम्हाला। नाही बाजू घ्याय नाही, मी बाजू नाही घेत, थोडा खरायची सांगालो फक्त। असू दे, बाद झालं आता सगळं। आम्ही म्हणलो होतो तुम्हाला की हरून घरी येऊ नका, नाही चालणार आम्हाला तसं। पण आता आम्हीच तुम्हाला सांगायलोय, तुमचा ह्यो जो काही छळ चाललाय का नाही, तो काय आम्हाला बघवत नाही। या तुम्ही परत, बाद झाली ती रीत। आपण कशासाठी असं? अहो कशासाठी म्हणजे, सुनबाईंनी तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून आम्ही ही रीत परत घेतोय। मला नाही पूर्ण करता आली, पण त्यात तुमची काही चूक नाही। सुनबाईंनी तुम्हाला सपोर्ट केला नाही म्हणून पूर्ण करता आली नाही तसं काही नाही, खरंच असं काही नाही आहे साहेब। आणि आता मी हे निम्म्यावर सोडून येणार नाही। झाला तर एकच दिवस राहिला, तेवढं उरकूनच मी येणार खरंच। थोडक्यासाठी मागं हटायचं। आणि तुमचा काहीतरी 100% गैरसमज झालेला आहे। मास्तरीनबाई उलट फुल्ल सपोर्ट करतात आम्हाला, आणि मी बी त्यासनी सपोर्ट करतोय। तुम्ही आमची काही सुद्धा काळजी करू नका। आता घरला येणार ते लढाई जिंकूनच। तुम्ही काळजी घ्या स्वतःची। हा ठेवू काय? अहो मंडळी काही नाही हो,
आता सोडायचं आहे ना हे घर आपल्याला. तसं 10च दिवसांसाठी हे घर होतं आपलं, पण किती पटकन आपल्याला आपलंसं केलं ना. काहीच नव्हतं आपल्याकडे. हा आरसा होता एकच, तुम्ही आणलेला. तसं म्हणायला गेलं ते अख्खं घरच आपला आरसा झालं होतं नाही. वा, घर सोडता सोडता कविता व्हायला लागल्या बरं मास्तरी मी तुम्हाला वेळ आता. नाही हो तसं नाही, पण आपण जेवढी माया लावली या घराला तेवढीच या घरानं पण आपल्याला लावली. हे छप्पर नसतं तर 10 दिवस कसे काढले असते आहे की नाही. बरं तुम्ही श्रीकांत दादांना फोन केला का? केलता त्याला फोन, येतील. हो दादा, आले आले. येऊ का? नमस्कार, या या. मग काय केलं? पैसेच काय केलं? अहो, मला वाटलं तुम्ही काल रातच्यालाच पैसे द्याल, पण तुम्ही काय दिलं नाही. हे बघा, आता मी तुमचं कोणतंच कारण ऐकणार नाही. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला लय गरज आहे. तुम्ही मला 10,000 रुपये द्या, मी नडलोय आता. हा हे बघा, मी तुमच्या नडीला मदत केली का नाही, मग माझ्या नडीला तुम्ही उभं राहायला पाहिजे. पैसे नाही तो आमच्याकडे देत नसतोय मी. काय म्हणजे आता शब्द फिरवणार तुम्ही? अहो, ब्रेकच लागायला तयार नाही तुमच्या गाडीला. श्रीकांतराव आल्यापासून आपलं बाड 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 तोंडाचा पट्टा. हा माऊली, अहो तुम्ही बोलतच सुटलात, मध्ये आम्हाला बोलूच देत नव्हतात म्हणून ते असं म्हटले. हे बघा, माझ्या गाडीला असा ब्रेक लागत नसतोय. तुम्ही मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये द्या, माझ्या गाडीला ब्रेक लागतोय. आणि तसं नसेल करायचं तर तसे मी तुम्हाला 10 दिवस झालेत. लगेच खोली खाली करा, पैसे द्या आणि लगेच निघा. निघणारच होत दादा, पण जी माया तुम्ही लावली या घराने लावली, तुम्ही जी मदत केली आम्हाला त्याची परतफेड केल्याशिवाय कसे जाऊ आम्ही? तुमचं 10,000 मिजून घ्या. मिजून घ्या म्हटलं. कालच व्यवस्था केली ती पैशाची, पण म्हणलं रातच्याला असले व्यवहार करायला नको आणि तुम्हाला उठवायला नको म्हणता ना. दादा काय बोलू आता, मला कळत नाही हो. हो दादा, तुम्ही काहीच बोलू नका. उलट आम्हीच तुम्हाला थँक्यू म्हणतो. आम्ही तुमचे आभार मानायला हवे. इतकी मोठी मदत केली तुम्ही आम्हाला. तुमची मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही. इथनं पुढे मी काय जर तुम्हाला लागलं हक्कानं मागत जावा. आम्हाला तुमचा धाकटा भाऊच समजा, हक्कानं मदत मागायला येत जावा. आणि तुम्ही सुद्धा धाकट्या बहिणीसारखं मला माना आणि कधीही घरी या. जसं या घराशी नातं तयार झालंय तसंच तुमच्याशीही झालंय. निघतो आम्ही आता. होय, आता काय बोलू मी, पण येतो मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.